तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर खूप दिवसापासून कमेंट येत होत्या की साईबाबांचा स्टेटस कसा बनायचा आहे ते शिकव। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईबाबांवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे, तो तुम्हाला पुढे डेमोमध्ये दिसेलच। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओचे मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही आहे आणि तरी पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटरे सिंपली सर्च केलं तरी पण आपलं चॅनल सगळ्यात वरती येऊन जाईल। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, माझ्याशी पर्सनली काही बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। आणि कसं आहे भावांनो, मराठी माणसाला नक्की सपोर्ट करत चला, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा आमधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे, ओव्हरले इफेक्ट, तो इफेक्ट तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे। बघू शकता ओव्हरले व्हिडिओ आहे मी ॲड केलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला सगळ्यात पहिले ॲडोचा ऑप्शन दिसत असेल, इथनं ॲडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ॲडो ॲड करून घ्यायचा आहे। तर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडो असेल तो ॲडो आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी ॲडो ॲड करून घेतो। तर बघू शकता मी ॲडो ॲड केलेला आणि इथं तुम्हाला बीटनुसार याला मॅच करायचं आहे। ठीक आहे, तर पहिली बीट इथं आहे बघू शकता, तर इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे। बघू शकता तुम्हाला वरती मी टायमिंग सांगतो, 2.7पर्यंत यायचं आहे। याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे ओव्हरले इफेक्टचा। ठीक आहे, हा ओव्हरले व्हिडिओ आहे त्याचावाला। एवढं केल्याच्या नंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला लेअरचा ऑप्शन दिसत असेल, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एडिटिंगमध्ये यायचं, एडिटिंगमध्ये आल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक PNG दिलेली टेक्स्ट PNG, ती PNG तुम्हाला ॲड करायची। बघू शकता ही वाली साईराम, ही PNG तुम्हाला ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता अशी इथं ॲडजस्ट करायची। ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्ही हिला थोडंसं झूम करून घेऊ शकता अजून पण। ठीक आहे, एवढं केल्याच्या नंतर या PNGवरती क्लिक करायचं, तुम्हाला ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं। बघू शकता हे देऊ शकता, एक तुम्ही देऊ शकता, या तिन्हीमधलं कोणतं पण। ठीक आहे, तर मी हे देतो आहे। हे दिल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला इथं बघू शकता इथं राईट तुम्हाला क्लिक करायचं या ओम साईराम PNGवरती, त्याची ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि इथनं तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, जे 2 पार्ट बनवायचे। ठीक आहे, 2 पार्ट बनवल्याच्यानंतर यावरला जो इफेक्ट आहे तो आपल्याला ऑफ करायचा आहे। ठीक आहे, ऑफ केल्याच्या नंतर याला बघू शकता आपल्याला पुढं करायचं काय आहे, इथं तुम्हाला बघू शकता मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला साईबाबांचे फोटो ॲड करून घ्यायचे, जे तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला हे फोटो हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती मी सगळे फोटो अपलोड करत असतो। डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। तुम्हाला इमेजेस हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याआधी आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं, खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला 1.5 वरती ठेवायची, ओके करायचं। त्यानंतर फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे। आता तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथे बघू शकता ही जी सेकंड PNG आहे, इथे बघू शकता ही ओम साईराम PNG, ही PNG तुम्हाला इथं खाली अशी ॲडजस्ट करायची। ठीक आहे, बघू शकता आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत। ठीक आहे, एवढं केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथं बॅक यायचं आहे
काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं. होम पेजवरती आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 9.16चा फुल स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे. इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आणि फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला पूर्ण 0 करायची. आणि खाली फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर तुम्हाला साईबाबांचे फोटो ॲड करायचे. तर बघू शकता माझ्याकडे जे फोटो आहे साईबाबांचे, मी ते फोटो ॲड करून घेतो. इथे जेवढे पण फोटो असतील तुमच्याकडे तेवढे फोटो तुम्हाला इथनं ॲड करायचे. कमसे कम 2 ते 3 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवायचा. ठीक आहे, तर आपण 2 सेकंदापर्यंत, ठीक आहे 2 सेकंदापर्यंत बनवूया. 2 सेकंदाचा व्हिडिओ झालेला आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, असा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत त्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे ज्यामध्ये आपण आधी काम करत होतो. ठीक आहे, बघू शकता आपण आलेलो आहे. आल्याच्यानंतर आता इथं आपल्याला बीटनुसार मॅच करायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता इथनं पहिली बीट सुरुवात होती. ठीक आहे, आणि ही बीट जी इथं बघू शकता इथपर्यंत येते, इथं दुसरी बीट सुरुवात होती. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला बीटपर्यंत फोटो न्यायचे. इथं बघू शकता इथं परत एक बीट आहे. ठीक आहे, इथनं परत आपल्याला पुढल्या बीटपर्यंत न्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं बीट दिसत आहे एकदम सोप्या पद्धतीने बघू शकता. आणि इथपर्यंत घ्यायचं. इथं फास्ट आहे थोडंसं म्युझिक बघू शकता. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. बघू शकता इथं आपण थोडंसं जास्त झूम करून घेऊया ना, परफेक्टपणे इथं आणून घेऊया. ठीक आहे, इथं आणल्याच्यानंतर आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता बघू शकता 2 सेकंदाचा, तो व्हिडिओ तुम्हाला इथं बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो व्हिडिओ इथं ॲड करायचा. ठीक आहे, तर बघू शकता मी तो व्हिडिओ ॲड केलेला आहे. इथं ॲड झाल्याच्यानंतर इथं बघू शकता इथं बीट आहे, तर इथपर्यंतच आपल्याला ठेवायचं आणि याचा समोर पार्ट कट करून टाकायचं आहे. तर बघू शकता इथं तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो. तर बघू शकता परफेक्टपणे मॅच होऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता पुढं बीट दिसते इथे, या बीटपर्यंत याला आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, एकदम परफेक्टपणे आणि मोठा बीट आहे भावांनो, एकदम सोपं आहे. आणि तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो. त्यानंतर बघू शकता तुम्हाला करायचं काय, याचे जे पुढं फोटो आहे ते जास्त झालेले ते डिलीट करा. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला इथं यायचं पहिल्या फोटोपाशी, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि हा कॉलमिडी हा इफेक्ट तुम्हाला बीटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं डाउनलोड करून घ्यायचं. जर तुम्हाला हा काइन मास्टरमध्ये ॲड करता येत नसेल, हा इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये मिळणार नाही कॉलमिडीचे, तर हा इफेक्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता. तर बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि तुम्हाला खरंच कॉलमिडीचा हा इफेक्ट ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कॉलमिडीचा हा इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता. आणि हा इफेक्ट जे मी काइन मास्टर यूज करतो त्यामध्येच ॲड होतो. आणि तुम्हाला एक काइन मास्टर हवं असेल तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला हा काइन मास्टर कुठे मिळेल. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ यावरती कोणताही इफेक्ट ॲड नाही करायचा, पुढं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉलमिडीचे मधला फक्त आणि फक्त 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचा आहे, ओनली 2 नंबर. ठीक आहे, आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता असं झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला इथं पहिल्या फोटोपाशी यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिटनेट PNG मिळेल, ती PNG ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली, हिला आता झूम करायचं, खाली ॲडजस्ट करायचं इथं आणि इथं 3 डॉट जोन याला सेंड टू बॅक करायचं. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्यानंतर ही मागल्या साईडला चालल्या जाईल. ठीक आहे, आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाका, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची, कैची साईडच्या जोनला फुल स्क्रीन करायचं. ठीक आहे, फुल स्क्रीन केल्याच्यानंतर हिची पण जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत इथं यायचं आहे जिथनं आपला पहिला फोटो निघतोय. इथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. कैची साईडच्या जोनला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखीन एक मी ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं जेणेकरून हा पण इथं ॲड होऊन जाईल. तर एवढं एक केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर
जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावांनो. जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे की लोगो कसा बनवायचा, कारण की लोगो ॲड केल्यावरच समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे. ठीक आहे, तर इथे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे भावांनो. तर मी आता तुम्हाला प्ले करून नाही दाखवत, कारण की हा इफेक्ट जो एक्सपोर्ट केल्याशिवाय परफेक्टपणे मॅच म्हणजे ॲड होत नाही. ठीक आहे, तर एक्सपोर्ट करून घ्या तुम्ही, एकदम परफेक्टपणे तुमचा व्हिडिओ बनून जाईल. तर इथं तुम्हाला सिम्पली शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.